कागल तालुक्यातील कर्नूर इथल्या सर्पमित्रांनी विहिरीत अडकलेल्या घोणस जातीच्या सापाला जीवदान दिलं। कागल शहरातील अनंत रोटो परिसरातील एका बंदिस्त विहिरीत हा साप पडला होता। सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर सर्पमित्रांनी त्या सापाला विहिरीतून सुखरूप बाहेर काढलं आणि सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडलं। महिन्याभरापूर्वी कागल शहरातील अनंत रोटो परिसरातील एका बंदिस्त विहिरीत घोणस जातीचा सर्प पडला होता। विहिरीला पायऱ्या नसल्यामुळे त्या सापाला बाहेर पडता आलं नाही। विहिरीतील विद्युत मोटर पंपाला जोडलेल्या प्लास्टिकच्या बॅरेलवर हा साप तग धरून होता। याबद्दलची माहिती कागल तालुक्यातील कर्नूर इथल्या सर्पमित्र विनोद अडके यांना मिळाली। त्यांनी सुशांत कोरे आणि रणजित धनगर या सहकारी सर्पमित्रांच्या मदतीनं आज बचाव कार्य राबवलं। प्लास्टिकच्या पोत्याला पीव्हीसी पाईप बांधून दोरीच्या साह्यानं ते विहिरीत सोडण्यात आलं। तासाभराच्या प्रयत्नानंतर अत्यंत विषारी अशा घोणस जातीच्या सर्पाला पोत्यात सुरक्षित पकडून विहिरीतून बाहेर काढण्यात यश आलं। गेल्या महिन्याभरात खाद्य मिळालं नसल्यानं हा सर्प अत्यंत अशक्त झाला होता। सर्पमित्रांनी त्याला सुरक्षित ठिकाणच्या नैसर्गिक अधिवासात सोडलं। माळ रानात आढळणारा गवतासारख्या रंगाची शरीर रचना असलेला हा सर्प भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडल्याचा अंदाज व्यक्त होतोय। विशेष म्हणजे याच विहिरीत गेल्या वर्षी 2 साप पडले होते। त्यातील एक सर्प जिवंत तर एक मृत झाला होता। सर्वच सर्पमित्र कुणाकडून कोणताही मोबदला न घेता सापांना पकडून सुरक्षित ठिकाणी सोडतात, पण साप पकडण्यासाठी लागणारं साहित्य आणि प्रवास खर्च त्यांना स्वतःच करावा लागतोय। शिवाय पकडलेले साप दूर अंतरावर सोडण्यासाठी होणारा प्रवास खर्चही त्यांनाच करावा लागतो। त्यामुळे प्राणीप्रेमी नागरिकांनीच अशा सर्पमित्रांना यथाशक्ती आर्थिक सहकार्य करण्याची गरज आहे।